मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 3 दिवसांचा 3 देशांचा परराष्ट्र दौरा हा नुकताच पूर्ण झाला. 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये ते प्रथम जॉर्डन या देशाच्या भेटीला गेले. त्यानंतर ते इथिओपिया या देशाच्या भेटीला गेले आणि त्यांच्या या दौऱ्याचा शेवटचा टप्पा हा ओमान या देशाला भेटीचा होता आणि या तिन्ही देशांचा जो दौरा आखण्यात आलेला होता त्याला एक विशिष्ट पार्श्वभूमी होती आणि ती प्रामुख्याने व्यापारी आणि स्ट्रॅटेजिक म्हणजे सामरिक अशा दोन्ही दृष्टिकोनातनं हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण होता. त्या दौऱ्याचं महत्त्व काय होतं याचा उल्लेख आपण पहिल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. जेव्हा हा दौरा सुरू होणार होता त्याच्यापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता आणि ह्या तिन्ही देशांचं महत्त्व हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आज आपण ह्या दौऱ्याचं आउटकम काय आहे आणि विशेष म्हणजे या दौऱ्यामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे याची आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आणि मित्रांनो, ह्या दौऱ्याचं जे सगळ्यात मोठं आउटकम आहे किंवा याचा जो सगळ्यात मोठा सकारात्मक परिणाम आहे, तो म्हणजे भारत आणि ओमान या दोन्ही देशांमध्ये ज्या मुक्त व्यापार करारावरती स्वाक्षरी झाली, ज्याला सेपा असं म्हणतात, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असं ज्याला म्हणतात, त्यावरती स्वाक्षरी होणं हे एक अत्यंत जमेची बाजू आहे आणि याचं महत्त्व काय आहे हे या व्हिडिओमधनं आपण प्रामुख्याने समजून घेणार आहोत. मित्रांनो, लक्षात घ्या की ओमान हा देश स्ट्रॅटेजिकली म्हणजे सामरिकदृष्ट्या त्याचं जे लोकेशन आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, हा देशाचं लोकेशन जे आहे ते स्ट्रेट ऑफ हार्मुज म्हणजे हार्मुजची जी समुद्रधुनी आहे, ज्याच्या माध्यमातनं भारताला जो मिडल ईस्टमधनं तेलाचा पुरवठा होतो, त्यापैकी 1/5 ऑइल हे स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं प्रामुख्याने येतं आणि ह्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमध्ये स्थैर्य असलं पाहिजे, शांतता असलं पाहिजे. हा भारताचा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो आणि त्या दृष्टिकोनातून ओमान हा अतिशय महत्त्वपूर्ण देश आहे. या देशाचं दुसरं वैशिष्ट्य मित्रांनो लक्षात घ्या, की या देशाची एकूण लोकसंख्या साधारणतः 50 लाख आहे आणि या 50 लाखांपैकी भारतीय तिथं जे आहेत त्यांची संख्या 7 लाख आहे. तुम्ही इमॅजिन करा, म्हणजे त्यांच्या एकूण पॉप्युलेशनच्या ही संख्या साधारणतः 20% आणि अबाऊ अशा प्रकारची येते. इतके मोठ्या प्रमाणावरती भारतीय त्या ठिकाणी आहेत. तिथं भारतीय स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत आणि या भारतीय हॉटेल्स तर फार मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि हा जो देश आहे तो प्रामुख्याने ओमानमध्ये सल्तनत म्हणजे तिथं सुलतान ओमानचे आहेत आणि या देशाबरोबर भारताने मुक्त व्यापार हा केलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हा जो देश आहे या देशाने आपल्या इतिहासामध्ये केवळ 2 देशांबरोबर असा मुक्त व्यापार केलेला आहे. यातला पहिला देश आहे अमेरिका आणि दुसरा देश आहे भारत. हे अतिशय महत्त्वाची बाब लक्षात घ्या आणि गेल्या 21 वर्षांमध्ये या देशाने अशा प्रकारचा करार हा कोणत्याही देशाबरोबर केलेला नव्हता. ओमान हा प्रमुख इस्लामिक देश आहे, जो GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काउन्सिल चे जे श्रीमंत अरब देश आहेत त्याचे मेंबर्स आहेत. त्यापैकी UAE आहे, ओमान आहे, सौदी अरेबिया आहे, कुवेत आहे, बहरीन आहे. हे सगळे GCCचे मेंबर आहेत आणि भारत हा GCCच्या मिडल ईस्टच्या म्हणजे एक असा नॉन इस्लामिक देश आहे की त्यांनी GCCच्या 2 इस्लामिक देशांबरोबर अशा प्रकारचा मुक्त व्यापार केलेला आहे. पहिला असा करार आपण UAE या देशाबरोबर केला, त्याला देखील सेपा असं म्हणतात आणि अशाच प्रकारचा सेपा ॲग्रीमेंट आपण आता ओमान बरोबर केलेला आहे. आणि त्यामुळे हा एकमेव असा इस्लामिक देश आहे की ज्यांनी 2च देशांबरोबर असा ॲग्रीमेंट केला, त्याचा उल्लेख मी आता केला, अमेरिका आणि दुसरा भारत. आणि भारताने 2 इस्लामिक देशांबरोबर असे करार केले, ते म्हणजे एक UAE आणि दुसरा ओमान. त्यामुळे याचं स्ट्रॅटेजिक महत्त्व लक्षात घ्या, याचं फायनान्शियल महत्त्व लक्षात घ्या. आता हा जो मुक्त व्यापार करार झालेला आहे त्याच्या माध्यमातून काय घडणार आहे? त्याच्या माध्यमातून असं घडणार आहे की आता ओमान जवळपास 98% वस्तू ज्या भारत ओमानला एक्सपोर्ट करतो किंवा निर्यात करतो त्याच्यावरचा टेरिफ म्हणजे आयात शुल्क ओमानने आता 0 करून टाकलेला आहे. 0 केलेला आहे. त्याचप्रमाणे भारताने ज्या गोष्टी आपण ओमानकडनं आयात करतो त्याच्यावरचं आयात शुल्क 78% कमी करून टाकलेलं आहे. म्हणजे बघा फायदा कोणाला आहे? याच्यातला सगळ्यात जास्त फायदा जो आहे तो भारताला होणार आहे. कारण आता आपण व्यापाराकडे 2 देशांच्या येऊ. 2 देशांमधला व्यापार जो आहे हा साधारणतः $10 अब्ज आहे. त्यापैकी आपण 6 अब्जच्या वस्तू
या ओमानकडनं घेतो आणि जवळपास 4 अब्जच्या वस्तू आपण ओमानला निर्यात करतो. त्यामुळे दोघांमधला जो डिफरन्स आहे हा $2 बिलियन आहे. म्हणजे त्याला आपण ट्रेड डेफिसिट असं म्हणू शकतो. आता बघा लक्षात घ्या, की आता साधारणतः हा जो व्यापार आहे, भारताचा जो एक्सपोर्ट आहे ओमानला, हा 50% वाढणार आहे. आणि त्यामुळे हा ट्रेड डेफिसिट जो निर्माण झालेला आहे, तो तर कमी होईलच होईल. मात्र या माध्यमातनं जे 4 प्रमुख सेक्टर्स ज्याच्यावरती डोनाल्ड ट्रम्पनी आयात शुल्क 50% आपल्या विरोधात वाढवल्यामुळे जे 4 प्रमुख सेक्टर्स त्याच्यामधले ऑटो पार्ट्स, जेम्स आणि ज्वेलरीज, त्यानंतर लेदर आणि गारमेंट्स आणि चौथा ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्स, डेअरी आणि फिशरीज. हे जे आहेत ना, हे लेबर इंटेन्सिव्ह आहेत. म्हणजे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कामगार हे आहेत, सर्वसामान्य लोक ह्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्ड आहेत. म्हणजे गारमेंटचा असो, लेदरचा असो, जेम्स आणि ज्वेलरीजमध्ये असेल किंवा ऑटो पार्ट्समध्ये काम करणारे वर्कर्स असतील, ॲग्रीकल्चरमधले आपले शेतकरी असतील. त्यामुळे जे सगळे ज्याला आपण स्मॉल फार्मर्स असं म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला जे छोटे व्यावसायिक आहेत, ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, साधारणतः $32 अब्ज आपला व्यापार हा डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफ धोरणामुळे अमेरिकेला ज्या वस्तू आपण एक्सपोर्ट करायचो $32 अब्ज तो व्यापार अफेक्ट झाला होता. आणि त्यामुळे भारताला हे कॉम्पन्सेट करण्यासाठी नवीन मार्केट शोधणं अतिशय गरजेचं होतं. आणि त्या दृष्टिकोनातून 2 अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या 15 दिवसांमध्ये घडल्या. त्यातली पहिली घडामोड होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भारताला भेट आणि त्याच्या माध्यमातून रशियन मार्केटमध्ये भारताच्या ह्या 4 सेक्टर्सला अधिकाधिक मार्केट ॲक्सेस मिळणं आणि भारत आणि रशियामधला व्यापार 76% व्यापार हा रुबल आणि रुपयामध्ये होणं हे सगळ्यात मोठं अचीव होतं. आणि एक पद्धतीने ती चपराक होती डोनाल्ड ट्रम्प यांना, की तुम्ही जरी आमच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध लावले, 50% टेरिफ लावले, तरी तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि भारताचं काहीही नुकसान त्याच्यामुळे होणार नाहीये. तुम्ही नाही तर आम्हाला दुसऱ्या 10 मार्केट्स आहेत. आणि त्याच्या माध्यमातनं हा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजे ह्या भारताचे जे 4 सेक्टर्स आहेत, ज्याचा उल्लेख मी आता केला, ऑटो पार्ट्स असेल, गारमेंट्स असेल, लेदर इंडस्ट्री भारतातली असेल, त्याचप्रमाणे जेम्स आणि ज्वेलरीज असेल, ॲग्रीकल्चर, फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्स असतील, यांच्यासाठी सगळ्यात ह्या गोष्टी आपण ओमानला एक्सपोर्ट करतो, त्यामध्ये आता 50% वाढ होणार आहे. त्यामुळे आपला एक मोठी मार्केट ओमानच्या रूपाने आपल्याला मिळणार आहे आणि जो लॉस आपला हा झालेला होता तो कॉम्पन्सेट होण्यासाठी, भरून निघण्यासाठी मोठी मदत होणार आहे. मग आता मित्रांनो लक्षात घे, की हा जो सेपा ॲग्रीमेंट आहे हा इतका मर्यादित नाही आहे, की केवळ वस्तूंची आयात निर्यात त्याच्यावरचं आयात शुल्क कमी करणं. त्याची 2 अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्य आहे आणि ती सर्वसामान्य भारतीयांनी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातलं दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सर्व्हिस सेक्टर पण इन्व्हॉल्ड आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सर्व्हिस सेक्टर भारतामधलं जे आहे हे अत्यंत स्ट्रॉंग अशा प्रकारचं सेक्टर आहे आणि याच्यामध्ये याचं कॉन्ट्रिब्युशन आपल्या जीडीपीला इज अप्रॉक्सिमेटली 55% आहे. सर्व्हिस सेक्टर सगळ्यात जास्त कॉन्ट्रिब्युशन आपल्या जीडीपीला सर्व्हिस सेक्टरचं आहे आणि भारत आणि अमेरिकेमधला देखील सर्व्हिस सेक्टरमधला व्यापार हा अत्यंत मोठा आहे. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरमधला आपला जो एक्सपोर्ट आहे, मग तो आयटी सेक्टरमधला असेल, बाकी इतर सर्व्हिस सेक्टरमधले जे प्रकार आहेत त्याच्यामधला असेल, हा इतका महत्त्वाचा आहे की या सेपामध्ये आपल्या सर्व्हिस सेक्टरला देखील मॅक्सिमम कन्सेशन्स हे ओमानमध्ये मिळणार आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे आणि तो म्हणजे लेबर मोबिलिटीच्या बाबतीमध्ये. आज ओमानमध्ये जसं मी उल्लेख केला की 7 लाख भारतीय त्या ठिकाणी आहेत. यानंतर हा सेपा ॲग्रीमेंट झाल्यानंतर अधिकाधिक भारतीय प्रोफेशनल्सला, स्किल्ड मॅनपॉवरला ओमानमध्ये आता मोठ्या प्रमाणावरती रोजगाराच्या संधी ह्या निर्माण होणार आहेत आणि ह्या सेपा ॲग्रीमेंटमुळे या सगळ्या गोष्टी पॉसिबल येत्या काळामध्ये होणार आहेत. त्यामुळे आपल्याकडच्या अनेक ज्यांच्याकडे अत्यंत चांगलं क्वालिफिकेशन आहे आणि विशेष करून मित्रांनो लक्षात घ्या की मिडल ईस्टमध्ये आपलं जे भारतीय लोक मिडल ईस्टमध्ये जातात, इस्लामिक देशांमध्ये जातात, त्यापैकी बहुसंख्य जे आहेत हे स्किल्ड किंवा सेमी स्किल्ड लेबरर्स आहेत. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन्स, प्लंबर, नर्सेस, ओके, रोड कन्स्ट्रक्शनमध्ये काम करणारे अशा स्वरूपाचे भारतीय हे मोठ्या प्रमाणावरती मिडल ईस्टमध्ये म्हणजे इस्लामिक देशांमध्ये आहेत आणि प्रतिवर्षी ते भारताला जो फॉरेक्स पाठवतात, म्हणजे जो फॉरेन रेमिटन्सेस आपण जे म्हणतो जे पाठवतात, ते जवळपास $42 अब्ज मित्रांनो आहेत आणि ही खूप मोठी म्हणजे भारताला सगळ्यात मोठा फॉरेन रेमिटन्स जो आहे हा प्रामुख्याने मिडल ईस्टमधनं मिळतो. हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी इस्लामिक देश आणि मिडल ईस्ट अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता ह्या इस्लामिक देशांनी
जो पाकिस्तान पुरस्कृत पहिले अजेंडा होता की भारताला आयसोलेट करणं, त्या इस्लामिक देशांबरोबर भारत आता अत्यंत जवळ जायला लागलाय. कारण त्या देशांना देखील आता पाकिस्तानचं खरं रूप कळलेलं आहे आणि ह्या सगळ्या इस्लामिक देशांना विकास पाहिजेला आहे आणि त्यांना आता तेल आणि रिलिजन याच्या पुढे जाऊन ते विचार करायला लागलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं पाऊल पडलेलं आहे की आपण दुसरा इस्लामिक देश आहे आफ्टर UAE की ओमान, ज्याच्याबरोबर आपण अशा प्रकारचा फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेला आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याकडचे जे 4 महत्त्वाचे सेक्टर्स जे अमेरिकेच्या ट्रम्पच्या आयात धोरणामुळे, आयात शुल्कामुळे अफेक्ट झालेले होते, त्याला प्रचंड मोठा प्लॅटफॉर्म आणि मार्केट आपल्याला ओमानमध्ये मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे भारताचं एक प्रतिमा जी आहे, विशेष करून वेस्ट एशियामध्ये, की आता भारत केवळ वेस्ट एशिया म्हणजे इस्लामिक देश ज्यांचा उल्लेख मी करत असतो, त्याला मिडल ईस्ट असं देखील म्हणतात. आणि त्या इस्लामिक देशांमध्ये भारत हा आता सायलेंट ऑब्झर्व्हर म्हणजे दूरनं शांतपणे बघणारा असा देश आता राहिलेला नाहीये. तर मिडल ईस्टमध्ये होणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या आउटकमला शेप देणारा आता भारत देश ठरणार आहे. त्यामुळे भारताची इन्व्हॉल्वमेंट इस्लामिक देशांमधली मोठ्या प्रमाणावरती वाढते आणि ही केवळ आर्थिक आणि व्यापारी नाहीये मित्रांनो, तर ती लष्करी देखील मोठ्या प्रमाणावरती आहे. मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण आता संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरता साधण्याबरोबरच आपण आता एक्सपोर्ट करण्याकडे चाललेलो आहोत. आपण जवळपास 5,000 कोटींचं जे चॅलेंज टार्गेट आहे जे आपण सेट केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून जसं आता पूर्वेकडच्या देशांसाठी म्हणजे मग फिलिपाईन्स असेल, इंडोनेशिया असेल, व्हिएतनाम आहे, यांना आता आपण ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपण आता विकतो आहोत. त्याच पद्धतीने मिडल ईस्ट पण आपल्यासाठी मोठं मार्केट, आपल्या संरक्षण इक्विपमेंटसाठी मोठं मार्केट भविष्यामध्ये असणार आहे. त्या दृष्टिकोनातून देखील भारताचा हा मिडल ईस्टमधला जो एकूणच प्रभाव, वाढता प्रभाव आहे, हा महत्त्वाचा राहणार आहे. म्हणून जॉर्डन आणि ओमान या दोन्ही देशांचा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण पंतप्रधान मोदींचा राहिला आहे. मोदींना ओमानचा जो हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे. मित्रांनो, यापूर्वी पंतप्रधान मोदींना 28 वेळा 28 देशांचा सर्वोच्च नागरी सन्मान हा मिळालेला आहे. ओमानकडनं त्यांना जो सन्मान मिळाला हा 29वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि जे पहिले भारतीय आहेत की ज्यांना तो अशा प्रकारचा सन्मान मिळालेला आहे. या मुक्त व्यापार करारामुळे भारताचा केवळ एक्सपोर्ट हा तिथं वाढणार नाहीये, तर वाढत्या एक्सपोर्ट बरोबर भारतीयांना मोठ्या प्रमाणावरती संधी इस्लामिक देशांमध्ये, विशेष करून ओमानमध्ये मिळणार असल्यामुळे हा एक पद्धतीने भारताचे इस्लामिक देशांबरोबर म्हणजे लुक वेस्ट पॉलिसी जी आपली आहे त्याच्या मध्ये एक अत्यंत मानाचा तुरा आहे असं आपण म्हणू शकतो किंवा त्या दृष्टिकोनातून पडलेलं एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे असं आपल्याला म्हणता येईल.